दाट घनदाट अरण्याच्या सहवासात असलेला हा रांगणा कोल्हापूर सिंधुदुर्गच्या सीमेवर एका बलाढ्य अजेय योद्ध्याप्रमाणे तो उभा आहे. या रांगण्याच्या पायथ्याशी एक गाव वसलंय. गड नदीचा सहवास लाभलेलं, शेतीने समृद्ध, जुनी मातीची घरे टिकवून ठेवलेलं हे गाव आहे नारूर. या गावातच आम्ही मुक्काम केला होता. कोकण ट्रॅव्हल क्लब सोबत मी ही भटकंती करत होते. नारूरमध्ये मी सरनोबत वाड्यात राहिले होते. मातीचं हे एक सुंदर घर आहे. पुढच्या व्हिडिओत याविषयी सविस्तर सांगेनच. नाश्त्यासाठी आंबोळीचा बेत होता. तांदळाचं पीठ आणि हे उडदाची डाळ फर्मेंट. मस्त नाश्ता केला आणि नदीकडे जायचं ठरवलं. नाश्ता करून आम्ही आता नदीकडे निघालो. इथून जवळच आहे नदी आणि माझी एक नवीन मैत्रीण झाली आहे स्नेहा. तर स्नेहा आहे तिकडे, रोहित आहे आणि समोर पुढे किशोर आहे आणि प्रतीक आहे आणि अशी वाट आहे. वाटेत झाड पडलं होतं त्यामुळे आम्ही भर शेतातून निघालो. दोन्ही बाजूला भात शेती आहे आणि त्यातून आम्ही आता चाललोय. उप्स, इथे खड्डा आहे. वाट अरुंद अरुंद होत गेली. पाय रुतेल इतका चिखल होता. सावध पाय टाकत होते तरी पण एक पाय चिखलात गेला आणि पोरी पडल्या. चिखलानं जरी बरबटलो असलो तरी आम्ही पुढे नदीत जाऊन आंघोळच करणार आहे. पूर्ण माखली आहे मी. नदी आता जवळच होती. हा नॅचरल पेडिक्युअरचा पॉइंट आहे. जास्त मासे मी पाण्यात उतरले. बघते तर स्नेहा पाण्यावर मस्त तरंगत होती. मलाही मोह आवरला नाही. मी प्रयत्न केला. हे फ्लोटिंग जमलं की सुंदर अनुभव घेता येतो. नावेप्रमाणे तरंगत असतो खाली आणि वर मोकळं आकाश दिसत राहतं. तिथे खून लावणे ही एक पारंपरिक मासेमारीची पद्धत बघायला मिळाली. त्यात मोठे खेकडे सापडले होते. आणि हे पूर्ण माणग्यापासून बनलेलं आहे. माणगा म्हणजे बांबू. बांबूचा एक प्रकार आहे माणगा, जो आमच्या भागामध्ये जास्त येतो. दुपारी घरगुती छान जेवण झालं. गाडीने गडाच्या पायथ्याशी जाण्यासाठी निघालो. गडाच्या टोकापर्यंत फक्त दाट दाट वनराई दिसत होती. तर आज आपण रांगणागडाचा ट्रेक करतोय आणि एक विल्डरनेस कॅम्प करणार आहोत. तर विल्डरनेस कॅम्प करताना काही गाईडलाईन्स आपण सेटअप केल्या आहेत. त्या गाईडलाईन्स आपण याच्यासाठी फॉलो करतोय की आपला कॅम्प करताना आपण निसर्ग जपून कॅम्प करतोय आणि ते एक आपण एक्झाम्पल सेट करतोय. कारण आम्ही पण जेव्हा कॅम्प्स करायचो तेव्हा आम्हाला एवढी लक्षात नव्हतं. गड चढताना आणि गडावर पोहोचल्यावर काय काय काळजी घ्यायची याविषयी प्रतीक सांगत होता. प्रतीक हा कोकण ट्रॅव्हल क्लबचा फाउंडर आहे. सस्टेनेबल आणि इको टुरिझमचे तत्त्वे तो पाळतो. आमच्यासोबत अजून काही मंडळी जॉईन झाली. हे आहेत शृंगारे सर. हे रानभाज्यांचे एक्सपर्ट आहेत.
स्नेहलदादा पर्यावरणपूरक गोष्टी तयार करतात. तृप्तेशदादा शेअर मार्केट एक्सपर्ट आहेत आणि किशोरदादा रांगणागड दाखवणारा मार्गदर्शक आहे. गड चढायच्या आधी आम्ही घोषणा दिल्या आणि गड चढायला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. हा ट्रेक मला करायचाच होता आणि हा बेस्ट सीझन आहे ट्रेकसाठी आणि खूप उत्सुक आहे. आता मला समोरसुद्धा एक असा पूल दिसतोय आणि झरा वाहताना दिसतोय. सुरुवात तर अशी मस्त झाली आहे ट्रेकची. सुरुवातीच्या टप्प्यात अशी पायऱ्या असलेली साधी वाट आहे. थोड्या अंतरावर असा सुंदर पूल आम्हाला दिसला. आता पुढे जाऊ तसं जंगल अधिकाधिक दाट दाट होत चाललेलं. शृंगारे सर आम्हाला वाटेत दिसणाऱ्या रानभाज्यांची माहिती देत होते. गोटवेल काय औषधी गुण आहे? अँटी टीटी आहे. टीटी जसं टीटीचं औषध खातो ना, टीटीचं औषध घेतो आपण इंजेक्शन, त्याच्याऐवजी हे वापरायचे पूर्वी. ही जी पेवभाजी आहे ना, ह्याची डायबिटीससाठी आणि मूत्ररोगांवरती त्याची मुळं वापरतात आणि ही भाजी बेचव आहे, त्यामुळे चव त्याला आपण द्यावी लागते. आपण दुपारी खाल्ली. हां, दुपारी खाल्ली ती भाजी. आणि ती जी फोडशी आहे ना, ती दिसते मग दाखवली बा फोडशीची भाजी. ती जी भाजी आहे ही ह्याची शरीरातील वृद्धी म्हणजे शक्तिवर्धक आहे. त्याच्यासाठी जशी सफेद त्याच्या कुळातील बरी आपल्याकडे 4-5 जाती आहेत त्या खाल्ल्या जातात. त्या सफेद मुसळी, काळी मुसळी असे प्रकार, निळी मुसळी असे प्रकार आहेत. फक्त ते फुलांमध्ये समजतात त्याचे फरक. काय आहे? आवळा. आवळ्याचा मावा आहे. माझ्या आईने केलं. ओ, घसा सुकणार नाही चालताना. एनर्जी येते. एनर्जी आहे. ऍसिडिटी कंट्रोल आहे. या जंगलात अस्वल, रानडुक्कर, बिबट्या अशा वन्यजीवांचा वावर आहे. त्यामुळे एकट्या दुकट्याने ट्रेक करू शकत नाही. बऱ्यापैकी मॉडरेट लेवल असल्यामुळं ट्रेकिंगची सवय असावी. फिटनेस चांगला असेल तर कोणत्याही ट्रेकचा अधिक आनंद घेता येतो. तुम्ही सगळेजण रांगणागड ट्रेकसाठी आला आहात आणि रांगणागड सर करणं किती अवघड आहे हे आता तुमच्या चालण्यावरून आपल्याला समजतंय. घामाघूम झालेले आहेत, सगळे दमलेले आहेत. 50% जवळपास आलो आहे आपण. 50% चढाई बाकी आहे आणि आपलं आजचं टार्गेट आहे, आपलं ध्येय आहे की आपल्याला रांगणागड काहीही करून पोचायचं आहे, तिथे स्टे करायचं आहे आपल्याला आणि इतिहास तिथला छत्रपती शिवाजी महाराजांचा जाणून घ्यायचा आहे. मग हे ध्येय साध्य करत असताना काही कविता असतात, काही गाणी असतात, काही इतिहासाचा भाग असतो, काही डायलॉग असतात, ते आपल्याला कायम इन्स्पायर करत असतात आणि ती एक एनर्जी घेऊन आपण चालत असतो. मग तशीच एक कविता आहे की ध्येय माझं सूर्य, की ध्येय माझे सूर्य आणि वाट आहे प्रकाशाची, वेग माझा वायूचा आणि उर्मी आहे तारुण्याची, उदासीनता आणि नैराश्य तर केव्हाच मागे टाकले, उत्साह आणि चैतन्य आता सोबती माझ्या झाले, मार्गात येईल माझ्या जो संपलाच तो पाहिजे, मग काळ आला जरी तेव्हा मागे नाही हटायाचे, वाटेवर प्रगतीच्या या काळोख कोटेच नाही, संपली प्रतीक्षा आता मार्ग माझा दूर नाही, मार्ग माझा दूर नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. वाह वाह, मस्त. कवितेने एनर्जी आली आणि मला असं फार दम नाही लागत आहे. मी चांगलं केला इथंपर्यंत तरी चांगलं केलं आहे मी. स्ट्रेंथ वाढली आहे माझी. गुड. ट्रॅव्हल मोर, गेन स्ट्रेंथ मोर. अतिशय घाणेरडं इंग्लिश. चलो. पुन्हा आम्ही जोशात गड चढायला सुरुवात केली. आम्ही प्रत्येक क्षणाचा आनंद घेत होतो.
मागे आम्हाला आता गड दिसतोय. 1 तासाभराची अजून वाट आहे. आम्ही मध्ये ब्रेक घेतला खाऊचा. तर हा लाडू आहे पोह्याचा, कुडुम कुडुम आहे. लाडू. जे जंगल आम्ही पार केलं होतं ते किती घनदाट होतं हे इथून दिसत होतं. पुढची वाट मात्र अजून खड्या चढणीची आणि वळणाची होत निघालेली. काही भाग तर इतका चिंचोळा होता. गारवारा आला की खूप बरं वाटतंय. प्रचंड दमलीये मी. ऐकलं का? अजून 5 मिनिटं आहेत असं मला मागच्या 20 मिनिटापासून सांगितलं जातंय. आहे जवळच आहे. हा टप्पा पार केला आणि समोर दिमाखात उभा असलेला रांगणा दिसला. अनेक ऐतिहासिक घडामोडी या गडावर घडल्या. हा गड बांधला शिलाहार राजा भोज दुसरा यांनी. 1470 मध्ये मोहम्मद गवानी हा किल्ला घेतला. हा किल्ला घेणं त्याच्यासाठी कष्टाचं ठरलं होतं. या पठारावर आम्ही रेंगाळलो. पुढे किल्ल्याचे हस्तांतर सावंतांकडून विजापूरचा सरदार रुस्तम जमानकडे झालं. छत्रपती शिवरायांचे कोकणातील अधिकारी राहुजी पंडित यांनी गड घेतला. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यात कैदेत होते तेव्हा आदिलशहाने रांगणा घेतला होता. अशा स्थितीत खुद्द जिजाबाईंनी मोहीम काढून रांगणा जिंकला होता अशी माहिती मिळाली. सूर्यास्त होत होता. जसा भगवा रंग झेंड्यावर होता तसाच रंग आकाशाचा झाला होता. नारूर गाव, गावातील महालक्ष्मी मंदिराचा कळस, दूरवरची तळी आणि कोकण प्रांत इथून दिसत होता. गडावरती पोहोचलेलो आहोत. मागे आता पायऱ्या दिसत आहेत, त्या चढून गेल्यावरती गडावरती प्रवेश होईल. संध्याकाळची वेळ आहे, अंधारू लागलं आहे. तर आता काय करणार की आम्ही जाऊन रांगणादेवीच्या इथे तिच्या पटांगणामध्ये आम्ही टेंट पिच करणार. अंधारात टेंट लावले. देवळात जाऊन देवीची पूजा केली. दिवा लावला, धूप लावला. दिव्याच्या उजेडात शस्त्रसज्ज रांगणाई देवीला पाहताना अंगावर काटा येत होता. देवीची आरती केली. त्या क्षणी जे वातावरण होतं ते विलक्षण होतं. चैतन्य देणारं, ऊर्जा देणारं असं वातावरण होतं. हृदयात कोरून ठेवावं असं. रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू केली. एकत्र जेवण करायची मजाच वेगळी आहे. त्या जेवणाची चव आयुष्यभर लक्षात राहते. जेवणाला अस्सल कोकणी पदार्थ करत होतो. जेवण तयार झालेलं आहे. कोळथाची पिठी आहे, नाचणीची भाकरी आणि आंबोळी आहे. तर असं मस्त जेवण आम्ही करतोय. बाहेर पाऊस पडतोय बाय द वे आणि खूप थंडी आहे. आणि अशा वातावरणात मस्त जेवण एन्जॉय करतोय.
जेवण झाल्यावर आम्ही रात्री टेंटमध्ये जाऊन झोपलो. तर इथे रांगणादेवीचं मंदिर आहे आणि मंदिराच्या समोरच आम्ही कॅम्पिंग केलं आहे, टेंट पिच केले. तर रात्र आमची सगळी इथे गेली पूर्ण आणि आता सकाळी तयार झालो आहोत एक्सप्लोरेशनसाठी. सकाळी आम्ही चालत चालत गडाच्या एका पार टोकाला येऊन पोहोचलो आणि आल्यावरती इतका सुंदर नजारा दिसला की म्हणजे सगळं टाकून मी ते बघत बसले तो नजारा. सरळ सोट दरी खाली होती. पालीचं खोरं म्हणतात याला. एक नदी या गच्च हिरवाईतून रेष रेखाटत निघालेली. ढग डोंगरात पसरलेले. कधी कधी हे ढग झाडीत अडकून राहायचे. जोरदार वारा आला की अलवार सुटायचे आणि नदीबरोबर पुढे जायचे. दुर्गम, जिंकायला अवघड असा हा रांगणागड आहे. रांगण्याला दुसरं नाव आहे प्रसिद्ध गड. आणि हा किल्ला महत्त्वाचा का होता? कारण कोल्हापूर, गोवा आणि इतर कोकण प्रांत ह्याच्यामध्ये वर्चस्व जर मिळवायचं असेल तर रांगणा सगळ्यात बेस्ट होता. सिंधुदुर्ग किल्ल्याचं जे बांधकाम झालं ना ते रांगणा किल्ल्याच्या अधिपत्याखाली झाले. म्हणजे तेव्हा जेव्हा बांधकामासाठी शिसं वगैरे काय लागायचं ते सगळं गोळा करून तिकडे नेलं जायचं आणि ते वॉच इथून ठेवला जायचा. आणि राजे जेव्हा इथे आलेले, जवळपास 1 आठवडा इथे राहिले, त्याच्यानंतर याच्या बाजूला मनोहर मनसंतोष गड आहे शिवापूरमध्ये. आणि आग्र्याच्या कैदेमध्ये असताना जेव्हा तह झालेला आणि सगळे किल्ले त्यांना द्यायला लागलेले, त्याच्यानंतर ते किल्ले परत कसे मिळवायचे, मग स्वराज्य बळकट कसं करायचं, याची सगळी आखणी जर कुठे केली असेल तर त्या मनोहर मनसंतोष तिथे केलेली आहे. आणि ते प्लॅनिंग करून मग कोणाला, कुठल्या सरदाराला कुठल्या मोहिमेवर पाठवायचं, स्वतः कुठल्या मोहिमेवर जायचं, याची सगळी आखणी करून नंतर धडाधड सगळे किल्ले परत ताब्यात घेतले. तिथून आम्ही राजदरबाराकडे जायला निघालो. वाटेत आम्ही गणपतीचे मंदिर, तलाव बघितला. या तलावातील देवळात 2 लिंग असलेली शिवपिंडी आहे आणि पुढे आम्हाला असा भव्य राजदरबार दिसला. रांगणागडावरचा राजदरबार या ठिकाणी आम्ही आलो आहे. आणि हा दरबार तुम्ही बघू शकता. खाली बेसॉल्ट दगडाचं बांधकाम आहे आणि वरती चिरेबंदी बांधकाम केलेलं आहे. पुणे पुरातत्व विभाग त्यांनी या गडाची दखल घेतली. 6 कोटी रुपये खर्च करून वरचं बांधकाम केलेलं आहे. त्याप्रमाणे काही मंदिरं, पायवाटा वगैरे त्यांनी बांधल्या. छत्रपती राजाराम महाराजांचा राज्याभिषेक या ठिकाणी झाला असं म्हणतात. ही जागा आपण बघू शकतो. आम्ही रांगणाई देवीच्या मंदिराकडे परत आलो. सकाळचा नाश्ता म्हणून भेळ केली होती. तर नाश्त्यासाठी प्रतीक आणि किशोरनी भेळ केली आहे, तर भेळ खातोय आम्ही. भेळ खाऊन झाल्यावर टेंट पॅक केले, जागा स्वच्छ केली आणि परतीच्या वाटेवर लागलो. जातानाच्या वाटा फार सुंदर होत्या. गडावर रानफुलांचा बहर आलेला. गेंद तर चांगलंच पसरलेलं. या वाटेने गेल्यावर आम्हाला कोकण दरवाजा दिसला. या दरवाजातून कोकणात उतरता येतं. तिथं जायची वाट अवघड आहे. वाटेत आम्हाला एक सुंदरसा धबधबाही दिसला. माझी पावलं धबधब्याच्या दिशेने गेलीच. हात पसरले आणि धबधब्याच्या प्रवाहाखाली गेले.
अतिशय सुंदर धबधब्याचा मी आनंद घेतला. कपारीमध्ये हा असा धबधबा आहे आणि तो छान फ्लो होतो, एकदम जास्त फ्लो नाही आहे, छान आहे. आणि ज्यावेळेस अंगावरती पडतात ना त्याचे थेंब तर म्हणजे काय म्हणतो डोक्यावरती ताशा वाजवल्यासारखं सुरुवातीला वाटतो अक्षरशः, पण कमाल एक्सपिरियन्स आहे. आणि आपल्या डोक्यावरती फुलं असतात आणि ओव्हरऑल सगळाच परिसर हा प्रचंड सुंदर आहे. मस्त वाटलं. इथे सगळा शिनवटा निघून गेला आमचा. हा वाहता प्रवाह होता, पण गडावर अजून पाण्याचे साठे आहेत. हा गडावरचा सगळ्यात मोठा तलाव. आणि इतर विहिरी जरी आटल्या ना तरी इथे पाणी शिल्लक राहतं. गावामध्ये पण मे महिन्यात पाणी नसतं, पण इथे असतं. हां, सकाळी जेव्हा असा सूर्यप्रकाश पडतो ना तेव्हा असं पाणी असं चमचमतं. हा गडावरचा 12माही तलाव आहे आणि सगळ्यात मोठा पाण्याचा साठा गडावरचा हाच आहे. आणि खूप खोल आहे पाणी, 12 महिने पाणी असं असतं आणि मासे पण मोठे आहेत. चला आपण पुढे जाऊया. चालत चालत आम्ही गडाच्या एका दरवाजापाशी येऊन पोहोचलो. हा दरवाजा चिऱ्यात केलाय आणि दरवाजाला सुंदर कमानी केल्यात. रांगणागडाच्या इथे जो कोल्हापूर दरवाजा आहे त्याच्या बाजूलाच हे बांधकाम आहे आणि हे जे भुयार टाईप आहे ते आतमध्ये जाऊन खालची जी माची आहे त्या माचीच्या इथे जाऊन थांबतं. बऱ्याच जणांचा समज होता की हे कुठे सिंधुदुर्ग किल्ल्यावर जातं किंवा दुसऱ्या गडावरती जातं, तर तसं नाही आहे. खालची जी माची आहे त्या ठिकाणी ते थांबतं येऊन. काही ठिकाणं अशी असतात जी कधीच रिकाम्या हाती पाठवत नाही. रांगणागडात कणखरता आहे, ती गड बघताना जाणवत राहते. ही कणखरता शरीरात हळूहळू भिनते. गडावरून उतरतो तेव्हा आपल्यात एक सकारात्मक बदल झालाय हे जाणवतं. तर कोकणची अशी अनवट बाजू पाहायची असेल आणि रांगणागडाची भटकंती करायची असेल तर कोकण ट्रॅव्हल क्लबला नक्की कॉन्टॅक्ट करा. भेटू पुढच्या भटकंतीत. बाय.